विठ्ठल विठ्ठल पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीची रान, जाता वेडी होय मन, तेथे जाऊ नका कुणी, तेथे जाऊ नका कुणी, गेले नाही आले परतोन, बहु खेचरीची रान, जाता वेडी होय मन. तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान, जाता वेडी होय मन. समचरण सरोजम सांग्रनिलांबुदा, भंजगण निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय दवरास विठ्ठलं चिंतयामि, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, तुझे पाया, तुझे पाया, तुझे पाया, तुझे पाया, तुझे पाया, तुझे पाया. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपा अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदा, भोजते जस्फुरदि प्रदेशम, विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमान, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, विठ्ठल विठ्ठल. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, जाता वेडी होय मन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्वंद्य जगद्गुरु देहू निवासी संत हृदय सम्राट श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा व भगवंताला विशिष्ट उपमा देणारा अभंग तुम्हा सज्जन मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडला. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला एक विशिष्ट उपमा देत आहे.
कशाची? भूताची. आणि त्याचं स्वरूप सांगत आहेत. पंढरीचे भूत मोठे. काय करते भूत? म्हणले जे त्याच्या दर्शनाला जाईल. आवाज थोडा व्यवस्थित द्या बाबा, ते नुसतं वडू राहिला आवाज. पंचपदी झाली आताच वडून घेतली. हॅलो 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 हॅलो. मॉनिटरला थोडासा दे. हॅलो हॅलो. लय ताकद लावा लागते. हॅलो हॅलो हॅलो. विठ्ठल विठ्ठल. पंढरीचे भूत मोठे. म्हणले काय करत ते? जे त्याच्या दर्शनाला जाईल त्याला ते भूत झडपित. म्हणले आल्या गेल्या झडपे वाटे. हो. कसं आहे ते? म्हणले फार मोठे. किती मोठे? जलचर भूचर खेचर सर्वत्र ते भूत व्यापलेलं आहे. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तिथं गेल्याच्या नंतर मन वेड होत, शरीराने वेड होत नाही. हे जे रस्त्याने आपल्याला वेडे दिसतात की नाही, कुठेही लोळतात, आंघोळ करत नाही, कसे राहतात, कपडे फाटलेले, हे शरीराने वेडे झालेले. पण ज्याला देव नावाचं भूत लागलं म्हणजे ते शरीराने वेडे होत नाही, मग मनाने वेडे होतात. जाता वेडे होय मन. महाराज म्हणतात आम्ही गेलो, तुम्ही काय तिथं जाऊ नका, तेथे जाऊ नका. कुणी का नाही जायचं? म्हणजे जे गेले ते काय पुन्हा पाठीमागे आले नाही. गेले नाही आले परतून. महाराज जे गेले ते जर पुन्हा पाठीमागे आले नाही, मग अनुभव कुणाचा? कारण अनुभवाशिवाय सांगता येत नाही. आयशा गोपिका त्या करती अनुवाद. गवळणी अनुवाद करतात, भगवंताबद्दलचा अनुभव सांगतात. होता म्हणून सांगतात की नव्हता म्हणून सांगतात? बोलत चला बरं का, तुम्ही बोलल्याशिवाय जमायचंच नाही मला. होता म्हणून सांगतात की नव्हता म्हणून सांगतात? अनुभव होता म्हणून सांगतात. मग जे गेले ते जर पुन्हा पाठीमागे आले नाही, सांगायलाच उरले नाही, मग अनुभव कुणाचा? आऊ म्हटले तसं नाही. ते जाताना संसार वृत्तीने गेले आणि भगवंताच्या पायावर संसार वृत्ती मुरली. येताना परमार्थ वृत्तीने पाठीमागे आले. म्हणजे जसे गेले तसे मागे आले नाही. गेले नाही आले परतोनी. आणि अनुभव कुणाचा हे जर विचारत असाल तर महाराज म्हणतात आम्ही दुसऱ्याचं सांगत नाही, स्वतःच सांगतो. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. हे भूत लागल्यामुळे माझं जन्म मरण संपलं, हा महाराजांचा अनुभव. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालू असणारा 62 वर्ष आहे. श्री संत तुकाराम महाराज बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज भागवत पारायण सोहळा महाराजांच्या बीजेच्या निमित्ताने हा सोहळा चालू आहे. वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण नारायण महाराज रांधवणे यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचंच भूषण आदरणीय मनोहरजी महाराज सिनारे, हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज सोनवणे यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे. आदरणीय आमचे आकाश महाराज, मारुती महाराज, सर्वच मंडळी, हार्मोनियम वादक महाराज, इतर गायनाचार्य महाराज मंडळी, सर्व भजनी मंडळ, सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. 2 वर्षापूर्वी तुमच्या सप्ताहामध्ये कार्यक्रमाचा योग आला होता, परंतु निसर्गाने साथ न दिल्यामुळे तो कार्यक्रम कॅन्सल झाला. पाऊस भरपूर होता 2 वर्षापूर्वी. आणि मग या मंदिरामध्ये प्रवचन केलं होतं. यशवंत काका बरोबर ना? मंदिरामध्ये प्रवचन केलं. 4-10 मंडळी होती फक्त. हा, मागच्या वर्षी काही तो योग आला नाही. आता 2 वर्षानंतर हा योग. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय आमचे भागवत महाराजने हे खरोखर वारकरी संप्रदायाने फार मोठे रत्न दिलेले आहेत. महाराज निष्काम आहे, निष्काम सेवा आहे.
आणि त्यांच्या दिंडीमध्ये हे सर्व तुमच्या गावातली वारकरी चालत असतात. त्यांच्या दिंडीमध्ये आदरणीय आमचे दाजींच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आला व त्या माध्यमातून ही गंगा इकडे वळाली. आदरणीय यशवंत काका हरदे ज्यांनी मला तुम्हा सज्जनांचं दर्शन घडवलं त्यांनाही धन्यवाद देतो. सेवेला सुरुवात करतो. अभंग तुकोबरायांचा आहे. देवाला विशिष्ट उपमा देणार आहे आणि विशेष म्हणजे ती उपमा आहे भूताची. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारणार आहे. देवाला भूत म्हणणं योग्य आहे का? फराळ नव्हतं केलं सकाळी बोला ना. देवाला भूत म्हणणं योग्य आहे का? अहो सर्वसामान्य माणसाला भूत म्हणलं तर राग येतो. एखाद्याला म्हणा बरं तू भूतावानी दिसतो ते म्हणते तू भूत, तू बाप भूत, तू आजा भूत. भूत म्हणलं तर वाईट वाटतं ना, आहे का? मग देवाला भूत म्हणतात हे योग्य आहे का? तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे. जे वाक्य शेवटपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या वस्तूची उपमा जर त्या वस्तूला द्यायची असेल तर या वस्तूचा कुठला तरी गुण त्या वस्तूत असायला पाहिजे. नसेल तर उपमा देता येत नाही. असं तुमच्या गावासारखाच एक गाव होता पूर्ण माझ्या परिचयाचा. पण काही नवीन माणसं ती काही परिचयाचे नव्हते. आणि मग असं मारुतीच्या वाट्यावर मी थोडंसं लवकर जाऊन बसलो. कार्यक्रमाच्या दिवशी तासभर लवकर गेलो, बसलो वाट्यावर जाऊन. शेजारी एक वारकरी बाबा होते. म्हणलं बाबा 2-3 जण असे रस्त्याने चालले. म्हणलं अलीकडचा कोण आहे हो? हा म्हणले तेच काय, ते तर देव माणूस आहे. बाप कोणी कोणाला देव म्हणेन का आजच्या काळात तरी? अहो लोक चांगलं म्हणायचं सोडा, वाईट म्हणतात. पण चांगलं काही कधी कोणी कोणाला म्हणत नाही. पण ज्या अर्थी देव म्हणलं त्या अर्थी काहीतरी देवाचा गुण त्याला त्याच्यामध्ये आढळला असणार. म्हणलं त्याच्या पलीकडचं म्हणतो तो जनावर शिकू. आता माणसाला जनावर म्हणणं योग्य आहे का? पण ज्या अर्थी हा माणूस पहिल्याला देव म्हणतो दुसऱ्याला जनावर म्हणतो त्या अर्थी काहीतरी ढोराचा गुण त्याच्यात आढळला असणार आहे का? उगाच कोणी कोणाला जनावर कसं म्हणेन. आणि खरंच काही लोकांमध्ये ढोराचा गुण असतो. मात्र सकाळच उठत काचे कोचे खवित, गव्हात जाय, तुरीत जाय, उसात जाय, हरभऱ्यात जाय, मकात जाय, गुडघेत की पाय भरीत. घरी आलं की बायकून म्हणतो वाढ जेवायला. तुम्ही त्या पाय तो लय बामणाची काय. आता तिला काय करायचं, ती देती वाढू. जेवण झालं मग म्हणतो टाक पाणी. कशाला? आंघोळीला. आंघोळ झाली मग म्हणतो आण डबड इकडं. आता यांना जनावर नाही म्हणा, मग काय म्हणा. तिथून पुढे देवपूजा. म्हणलं त्याच्या पलीकडचा मग त्याचं तर अजिबात नाव नका घेऊ. म्हणलं का? मग तो तर रावणच आहे. थोडी क्षमा मागून बोलन बरं का मी तुमची. पण माणसाला रावणाची उपमा देणं म्हणजे रावणाचा अपमान केल्यासारखं आहे. रावणा इतकी विद्वत्ता आहे आपल्याकडे? रावणा इतकी विद्वत्ता आहे? रावणा इतकी श्रीमंती आहे? रावणा इतक्या बायका आहे? एकच भेटणार एवढ्या. किती बायका होत्या रावणाला? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, एकट्या पठ्ठ्याचं एवढं सैन्य होतं बाबा. तो जर आता असता तर काय टाप होती त्याच्या विरोधात कोणाला फॉर्म भरायची. एवढं वैभव रावणाचं आहे महाराज. कोटी घरे जेथे काशानं तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकुटी, एवढं वैभव रावणाचं आहे. आणि एवढं सगळं असताना 80,000 बायका असताना सुद्धा सीतामातेला चोरलं आणि आशक वाटिकेत आणून ठेवलं. आणि रावण झोपायला गेले आपल्या महालात. रात्री मंदोदरी आली. मंदोदरी कोण? रावणाची मुख्य राणी, पट्ट राणी. पतिव्रता होती बरं का. 5 पतिव्रत्यापैकी ती मंदोदरी एक पतिव्रता आहे. आली रावणाचे पाय दाबू लागली. महाराज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. रावण म्हणले 1 म्हणून 1000 विचार. तू माझी बायको, तुझं माझं नातं पती पत्नीच आहे. तुला मला विचारण्याचा अधिकार आहे. 1000 प्रश्न विचार. मंदोदरी म्हणते 1000चं मरू द्या, पण आधी सांगा खरं बोलणार का? रावण म्हणला मंदोदरी याच्या आधी मी तुला कधी खरं बोललं असेल कधी खोटं बोललं असेल, पण आज मी तुला जे काही बोलन ते खरंच बोलन. म्हणे का? म्हणे आज एकादशी. म्हणजे एकादशीच्या दिवशी रावण खोटं बोलत. आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ नाही करीत राजा हो. त्या दिवशी मंदोदरीनं 5 प्रश्न केले. पहिला प्रश्न केला, मला सांगा सौती किती? सौती कळतं ना तुम्हाला? मला सौती किती? सौती कळतं ना? काय नाही आपला भाग काय फार अंतर नाही आपलं. सौतीची व्याख्या 1 बायको केल्यानंतर जेवढ्या काही केल्या जातात त्याला सौती म्हणतात. मग सौती किती म्हणल्याच्या नंतर रावण म्हणला तुला माहित नाही वय.
ये बाई म्हणे मला काय माहिती तुम्ही आळंदीला गेले तिकून एक आणता पंढरपूरला. आता किती झाले मला. रावणाने सांगितलं मंदोदरी तुला 80,000 सवती आहेत. 80,000चा आकडा ऐकला मंदोदरीनं जोरात टाळी वाजवली आणि हसायला लागली. रावण म्हणला काय मूर्ख बाई आहे. अरे एक सवत घरात आले तर बायकोच्या भांडणं लागत आहेत आणि हिला 80,000चा आकडा सांगून ह्या हसू लागली. का हसतेस. मंदोदरी म्हणजे महाराज 80,000 काय 90,000 असू द्या मला कुठं त्यांची लुगडी धुवायची. मी तुमची मुख्य राणी पट्ट राणी. मला काय करायचं 90,000 असू द्या. पण मला आनंद कशाचा वाटला सांगू. तुम्ही खरं बोलन म्हटली आणि खरं बोलली याचा मला आनंद वाटला. विठ्ठल विठ्ठल. मंदोदरीनं दुसरा प्रश्न विचारला. 80,000 बायकापैकी तुमच्या आवडते किती ना आवडते किती. रावण म्हणला काय बोलती मंदोदरी. अगं त्या सगळ्याची सगळे माझ्या आवडते आहे. त्या करतानीच मी सुंदर पाहून केलेलं आहे. येड्या वाकड्या करायला मी काय पेताडे का. हा कोण म्हणलं. हा 80,000 बायका आणि सगळ्याची सगळ्या सुंदर. मंदोदरीनं लगेच तिसरा प्रश्न विचारला का हो मग एवढ्या सुंदर बायका असताना सीतेला का चोरलं. रावण म्हणला आता मुद्द्याचं बोलली बा. 80,000 बायका आहे पण सीतेला का चोरलं सांगू. ही जी सीता आहे ना ही माझ्या मनात बसली मनात. मंदोदरी म्हणे किती गोड बोलता हो. ती तुम्हाला आवडली म्हणे हो. पण तिला तुम्ही आवडले का. पसंती क्या होते बाबा. मुलाने म्हणायला पाहिजे मुलगी पाशी आणि मुलीने म्हणायला पाहिजे मुलगा पाशी. तेव्हा पसंती होती. बरं जमिली की नाही कोणाची मुडली सगळी. पसंती दोन्ही बाजूने होती की नाही. अहो ती तुम्हाला आवडली पण तिला तुम्ही आवडले का. रावण म्हणला अगं माझं सोड. मी तर राक्षसी वृत्तीचा माणूस. मी काय आवडणार तिला. माझच काय या त्रिभुवनात तिला कुणी आवडत. मंदोदरी म्हणे असं कसं कुणीतरी आवडत असेल की. म्हणे हा तिला एकच व्यक्ती आवडते. कोण ते म्हणजे फक्त प्रभू श्रीराम. किती गोड बोलले हो. तिला कोण आवडतं राम. मग तिला चोरून आणायला गेले तेव्हा तुम्ही काय होऊन गेले साधू. म्हणजे तुम्हाला राक्षसाचं साधू होता येतं. साधूचं राक्षस होता येतं. राक्षसाचं प्राणी होता येतं. तुम्हाला कसलं रूप धारता येतं. तुम्ही मायाळी तुम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त. मग तुम्हाला जर काही होता येतं तिला कोण आवडतं राम. मग तुम्ही रामच का म्हणून होत. रावण म्हणे तिथं तर घोडं पेंड खात. मी जर राम झालो तर माझ्यामध्ये काम शिल्लक राहणार नाही. कारण त्याचं सूत्र आहे जिथं राम आहे तिथे काम नाही जिथं काम आहे तिथं राम नाही. विठ्ठल बरं जाऊ द्या म्हणे नाही तुम्हाला राम होते पण तिला चोरून आणलं खरंय म्हणे खरंय. आकाश मार्गाने आले खरंय म्हणे खरंय. विमानात दोघच होते खरंय म्हणले खरं आहे. तुम्ही तिला स्पर्श करू शकत होते खरंय म्हणे खरंय. मग तेव्हाच काय तुमची इच्छा होती पूर्ण करून घ्यायची ना. रावणाच्या डोळ्यात रक्त उतरलं महाराज. खबरदार मंदोदरी असले हलकट प्रश्न विचारशील तर. मंदोदरी म्हणली बाई चोरच्या चोरांवर शिरग. अगं मी तिला चोरून आणलं हेही खरंय. आकाश मार्गाने आलो हेही खरंय. विमानात दोघच होतो हेही खरंय. मी तिला स्पर्श करू शकत होतो हेही खरंय. पण जेव्हा मी तिच्या दारामध्ये साधूचं रूप घेऊन भिक्षा मागायला गेलो तेव्हा माझ्या मुखातून शब्द निघाला माय भिक्षा दो. आणि तो माय शब्द माझा इतका अंतकरणाला बिंबला मी आयुष्यात सीतेला कधी स्पर्श करू शकत नाही. आणि काय रावणाची उपमा माणसाला देतात. विठ्ठल विठ्ठल. उपमा देताना विचार करावा लागतो. कारण वर्णनाचे दोन प्रकार आहे. वस्तुनिष्ठ वर्णन आणि भावनानिष्ठ वर्णन. वस्तू तिथे असताना केलेलं वर्णन या वस्तूसारखी ही वस्तू याला म्हणायचं वस्तुनिष्ठ वर्णन. आणि वस्तू तिथे नसताना वस्तूच्या अभावात केलेलं वर्णन गुणासह त्याला भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. जाऊ द्या ते नेहमी कळलं तर सोडून द्या. 4 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. वर्णन करताना या 4 गोष्टीचा विचार करायचा. एक तर स्वरूप तरी सारखं असावं, क्रिया तरी सारखी असावी, गुण तरी सारखा असावा, नाही तर धर्म तरी सारखा असावा. हो स्वरूप तरी सारखा असावं. बाबा मुलगी पाहून आले कशी होती मुलगी. अहो म्हणले नक्षत्रासारखी. पोरगी नक्षत्र असती का. आ कशामुळे उपमा दिली. कशामुळे उपमा दिली. सुंदरतेमुळे स्वरूपावरून. बरोबर क्रियेवरून उपमा दिली जाते. एखादा जर आपल्या शेजारी जेवायला बसला गप्पा गप्पा खायला लागला आपण जरा दमानी खाय तुला काय भूत लागलं का. बरोबर भूताची उपमा दिली कशामुळं
क्रिया वाढली, वेग वाढला. धर्मावरून उपमा दिली जाते. काकड्याच्या मालिकेमध्ये एक अभंग आहे. उठा उठा साधू संत साधा पुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. आता तुम्ही मला सांगा, यांना नाही समजायचं समजा, पण तुम्ही मागची मंडळी, संतांना उठवायची गरज आहे का? मग कमून म्हणली? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? उठा उठा साधू संत. संतांनी आपल्याला उठायचं का आपण त्यांना उठवायचं? संतांनी आपल्याला उठवायचं. मग इथं साधू संतांना का उठवलं? तर संतांचे सुद्धा प्रकार आहेत. काही भ्रमवृत्तीचे संत आहे, काही गौणी वृत्तीचे संत आहे, काही प्रमावृत्तीचे संत आहे. प्रमावृत्तीचे संत म्हणजे स्वरूपाला पोहोचले, ज्ञानोबा आहे तुकोरायांसारखे, आहे की नाही? भ्रमवृत्तीचे म्हणजे पोटासाठी संत, आहे की नाही? झाले कलित बोल. गौणी संत म्हणजे फक्त त्यांच्या संतांचा गुण आहे. संतांचा गुण काय? भजन करणे. आणि तो भजन करण्याचा गुण तुमच्या सगळ्यात. त्याच्यामुळे तुम्ही कोण झाले? गौणी संत. म्हणजे परमार्थाच्या मार्गाने निघालेले गौणी संत आहे. यांना उठवलं. उठा उठा साधू संत. कशामुळं? धर्म संताचा घेतल्यामुळे धर्मावरून संताची उपमा. उठवलं उपमा देताना विचार करावा लागतो. एक जण उठला म्हणे, महाराज तुम्ही तुकाराम महाराज आहेत का? म्हणे हो. आणि तुम्ही पांडुरंगाचे एवढे निष्ठावान भक्त आहात, एवढी तुमची ख्याती आहे, तरी सुद्धा तुम्ही देवाला भूत म्हणता, हे तुम्हाला पटतं का? महाराज म्हटले, आम्ही देवाला उगाच भूत म्हणत नाही, कारण आम्ही देवाला ओळखतो स्वरूपावरून आणि तुम्ही देवाला ओळखता रूपावरून. हो, डोळ्याने दिसते ते रूप आणि खुनाने जाणून घ्यावं लागतं, त्याला म्हणतात स्वरूप. कारण भगवंताच्या स्वरूपाचे प्रकार आहे. प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान. लय डोक्यावर नाही चाललं? नाही तर मग तसलं मी माल आहे माझ्याकडे. प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे आमच्या माता मावल्या तुळशी वृंदावनामध्ये गोटा ठेवतात. काय म्हणतात त्याला? शालिग्राम म्हणतात. बरोबर. काय ते आता जाऊ दे, ते माग नको जायला, एवढं लय भरपूर सांगावं लागेल ती, आहे का नाही? शालिग्राम ठेवतात. त्याची पूजा काय करायची? भगवान विष्णूचं प्रतीक म्हणून. शालिग्राम म्हणजे काय? स्वतः भगवान विष्णू. नर्मदेचा शालिग्राम आणला आणि पिंडीवरती ठेवला की त्या पिंडीला ब्राह्मणाची गरज नाही, कुठल्या प्राणप्रतिष्ठेची गरज नाही, स्वतः भगवान त्याच्यात येऊन निवास करतात. हा, एवढं त्या शालिग्रामचं महत्व आहे. आलं लक्षात तुमच्या? हे प्रतीक ध्यान. आणि घरात फोटो लावतो भगवंताचा, ध्येयानुसार ध्यान. आणि अहंग्रह ध्यान म्हणजे परापश्चंती मध्यमा वैखरी चारी वाण्यांचा लय करायचा, अंतकरण वृत्ती शून्यकार बनवायची. मग आतमध्ये जे भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होतं त्याला म्हणायचं अहम ब्रह्मास्मी. अहंग्रह ध्यान. विठ्ठल महाराज म्हणतात, आम्ही देवाला ओळखतो स्वरूपावरून, म्हणून आम्ही देवाला भूत म्हटलो, उगाच भूत म्हटलो नाही. कारण संतच फक्त देवाला ओळखू शकतात महाराज. सर्वसामान्य माणूस ओळखू शकत नाही. सर्वसामान्याचं सोडा, देवाची बायको सुद्धा देवाला ओळखू शकत. तुम्ही म्हणता काय बोलता राव महाराज? अहो, नामदेव महाराजच्या मुलाचं बारसं आणि भगवंताला आमंत्रण दिलं. भगवान आई साहेबांच्या शेजारी जाऊन बसले दुपारच्या पारी. आपल्याला जायचं आवर. म्हणे कुठं? म्हणे मृत्यू लोकात जायचं. आई साहेब म्हणले, बाई गेट किंग लग्नावून आलते, आता काही माझी इच्छाच नव्हती. गेट किंग लग्न आले असं घेत. पण भगवान म्हणले, एकटं जाऊन जमणार नाही, तुला यावंच लागेल. कारण मृत्यू लोकात जायचं म्हणल्याच्या नंतर मुंडक्यासोबत ट्राली लागती. एकटं मुंडकं भारण सुद्धा दिसत नाही. तुम्ही पावर रस्त्याने नुसतं मुंडकं चाललं का खडखड करीत चालत. हा, माग ट्राली असली का शाबूत चालत येते दोरी. मुंडक्यासोबत ट्राली लागती. आई साहेब म्हणल्या, जायचं कुठं? भगवान म्हणले, अगं आपल्याला नामदेव महाराजच्या घरी जायचं. आई साहेब म्हणल्या, मग तरी यावंच लागेल, कारण संताच्या घरी नारायण एकटे कधी जात नाही. धन्य धन्य वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. देव भक्ताच्या घरी एकटे जात नाही. आई साहेब म्हणले, मग चला आवरा पटकन. भगवान म्हणले, असं नाही जमायचं, मृत्यू लोकात जाण्यासाठी मेकअप करावा लागतो. आता आई साहेबाला कुठं नाटता येतं का? आई साहेबाला का फिरून लावता येते? फिरून लावलीस ना? फिरून आले का लावायची? फिरून आले का? आई साहेबाला का लिपस्टिक लावता येते?
उचूस टाचाच्या चपला घालता येत्या का साडी पिन करता येते होय आणि देवाला कुठे यमा गाडी चालवते ती का बाबा तसं जर वास्तव पाहिलं तर देवाला यमा गाडीची गरज नाही आणि आई साहेबाला सुद्धा नटायची गरज नाही कारण त्यांचं स्वरूप किती देखणं होतं महाराज. अहो आई साहेबांच्या स्वरूपापुढे चंद्राच्या आणि सूर्याच्या 12 आणि 16 कळ्या फिक्या पडत होत्या. फिक्या किती फिक्या पडल्या म्हणून फिरते रात्र बारा 16 जणी हरेसे नेनती म्हणून फिरते रात्रंदिवस. 12 आणि 16 म्हणजे चंद्राच्या आणि सूर्याच्या 12 आणि 16 कला फिक्या पडल्या महाराज. आणि देवाला नटायची गरज आहे का? देवाचं स्वरूप किती सुंदर आहे महाराज. राजसुकुमार मदनाचा पुत्र विशेषिका लोकली राजसुकुमार मदनाचा पुत्र विशेषिका लोकली राजसुकुमार मदनाचा पुत्र विशेषिका राजसुकुमार मदनाचा पुत्र राजस सुकुमार मदनाचा पुतळा मेनाच्या पुतळा इतका नाजूक आणि सुंदर माझा भगवान आहे. त्याला नटायची गरज नाही आणि देवाला यमा गाडीची गरज. स्पीड काय भगवंताची करायलाची मिनती करे गजराज हाते मनुष्यवर गजेंद्राच्या समोर हजर झाला होता. एवढी स्पीड आले आई साहेब आणि भगवान. नामदेव महाराजच्या मुलाचं बारस. आता नामदेव महाराजच्या मुलाचं बारस म्हणजे पब्लिक कमी असं का? आई 4-5 हजार पुरुष एका बाजूला 4-5 हजार महिला एका बाजूला. आई साहेब आल्या महिला मंडळीत जाऊन उभ्या राहिल्या. भगवान आले पुरुषांमध्ये जाऊन उभे राहिले. आणि सगळा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर एक कार्यक्रम असतो कशाचा? आभाराचा. आभार मानावा लागतात ना. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या गरीबाच्या कार्याला आली. श्रीमंत पाहुणा आल्यावर जास्त आभार मानावा लागत. आभार मानावा लागत. सगळ्याचे आभार मानले आणि शेवटी नामदेव महाराजाच्या आईचं लक्ष गेलं देवाकडे. बाई म्हणे आपल्या गरीबाच्या कार्याला देव पण आले. आणि श्रीमंत पाहुणा गरीबाच्या कार्याला आला का गरीबाचा अंतःकरण लय फुगत महाराज. कारण गरीबाचं अंतःकरण फार कवळं असतं. पहा तुम्ही गरीबाच्या खिशात अर्धीच बिडी असू द्या पोलीस पाटलाने मागू द्या ते घ्या पाटील. एवढं गरीबाचं अंतःकरण कळ गरम आतड्याच असू दे भीतीवली होतं या बसा राम राम आहे का नाही. आणि श्रीमंताचं 4 मजली असू दे गेट वजली होतं कुत्र्यापासून सावधा. श्रीमंताचं अंतःकरण नाजूक. नामदेव महाराजच्या आईला इतका आनंद झाला. आपल्या गरीबाच्या कार्यक्रमाला देव आले. नामदेव महाराजच्या आई म्हणल्या बाई आता पण देवाचे आभार मानायचे कोणी? नपुरे ही वाणी. देवाचं वर्णन कोणाला करता येईल का? वेद बोलू गेला पुढे मौनावाला. वेदाला सुद्धा वर्णन करता आलं नाही. वेद शहाण आहे का नाही? पण शहाणा असून सुद्धा मुका झाला. शहाणपणे वेद मुका गोपिका त्या ताकती
गोपिका त्या टाकती कैसे येते कैसे येते कैसे येते कैसे येते हो शहाणपणे वेदमुखा शहाणा असून सुद्धा वेदमुखा झाला देवाचे आभार मानायचे कुणी मग नामदेव महाराजची आई म्हणले आता देवाला ववाळा म्हणजे त्याच्यात सगळं झालं आहे का नाही ववाळलं म्हणजे सगळं झालं पण आता ववाळायचं तर ववाळावा कुणी सरळ जाऊन आपण ववाळावा बाकीच्या म्हणत्याने इलाच मान लागत होता मग आम्हाला काय चिठ्ठ्या दिल्या खरं की नाही मावशी बरं सरळ जाऊन दुसरीला म्हणत हा तिची कोणी लागत असं तिच्या शेजारचीला म्हणा तिच्या ओळखीची असेल कारण मानापानच या डिपार्टमेंट मध्ये लय अवघड कुकाच्या बॉटल आणि चहाच्या बॉटल तर लईच मान आहे यांच्या लग्नात एखादी हळदी कुकू लावायची विसरू द्या नवरी वाटू लावस तर तोंड पाहाजोगं झालेलं असतं तिचं बाई म्हणे ववाळायचं कोणी आणि तेवढ्यात नामदेव महाराजच्या आईचं लक्ष गेलं आई साहेबांकडे बाई म्हणे रुक्मिणी आई साहेब सुद्धा आल्या मग रुक्मिणी आई साहेब सोडून देवाला दुसरं कोण चांगलं ववाळी बरोबर की नाही देवाला ववाळायचं म्हणजे लायकीची पाहिजे ना अधिकार नको का अधिकार तैसा दावेला मार्ग आहे का नाही किंवा अधिकार तैसा करू उपदेश अधिकार पाहिजे कोणतंही काम कोणालाही सांगून जमत अहो एक ठिकाणी आमची दिंडी गेली आणि 2-4 मावल्या ववाळायला आल्या मग आता ववाळायचं कुणी त्यांच्यात कुजबुज चालू झाली एक म्हातारी म्हणे आखे तूच ववळ जाय त्या पुरीला ववाळायला लावलं तिनं साखर लावली माझ्या कपाळाला तांदूळ दिले माझ्या हातावर आता कोणतंही काम कोणालाही सांगून जमत का तिची अक्कल नको का अधिकार पाहिजे ना मग देवाला ववाळायचं कोणी म्हणले रुक्मिणी आई साहेब सोडून देवाला दुसरं कोणी चांगलं ववाळू शकत नाही आई साहेबाला म्हणे आई साहेब तुम्हीच ववाळा आता आई साहेबाला ववाळणं लय अवघड आहे का आई साहेबांना लगेच एक जणीकडून ताट घेतलं एक जणीकडून निरंजनी घेतली एक जणीकडून कापूस घेतला एक जणीकडून तेल घेतलं एक जणीकडून काळीच पिठी घेतली एक जणीकडून कापूर घेतला एक जणीकडून अगरबत्त्या घेतल्या देवानी लांबूनच पाहिलं म्हणजे असं काय लोकांच्या जाड्यावर पंढरपूर करते का दुसऱ्याच्या घरी मोठ्यापणा लागत का बर थांब तू चेष्टाच करतो थोडी क्षमा मागून बोलन बर का पण महिन्यातून एकदा तरी बायकोची चेष्टा केली पाहिजे घरात वातावरण चांगलं राहत चेष्टा केली पाहिजे पण पचली पण पाहिजे उगत टोले खायची बारी नको ऐका हा ते आधी सांगितलेलं बरं भगवान म्हणले हिची चेष्टा करू का आता देवाला चेष्टा करणं लय अवघड गाव चतुरार्थ शिरोमणी गुण लावण्याची खाणी एकच गुण वापरला देवानी आणि जेवढे 4-5 हजार पुरुष होते का बाबा सगळी एकसारखीच करून टाकली आई साहेब म्हणल्या बाई आता याच्यात पप्याचा बाप कोणता असं लाजले गे बाई आता लाजले गे माया आता कवनावर जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ जिकडं पाहावा तिकडं 4 हाताचाच दिसायला लागला आई साहेब म्हणले आता कसं वळायचं आणि तेवढ्यात नामदेव महाराजच्या मुलाचं बारसं म्हणजे ते बाजूला होतं ना पाळण्यात खेळत होतं बारसं का वाजता दात पडल्यावर हा लहान ना ती 12 दिवसाचं असं पाळण्यात खेळत होतं त्याने ती आई साहेबाची फजिती झालेली पाहिली की पाळण्यातूनच करत आई साहेब उर्रे त्याने का पै मानावर मला गावसरा तो काय असं मोठ्या माणसाची फजिती झाली का लहान लेकराला अवसान येतं एखादी मावशी शेतातून तिने दिवसभर काम करून संध्याकाळी डोक्यावर सरपणाचा भारा काखातली करू हातात बकरू पुढं कुत्र माग म्हातार तिची अवस्था लई पाहण्यासारखी झालेली असते आणि घराच्या जवळजवळ आली का घरातलं तिचं लेकरू पळत येतं तिच्या पायाला मिठी मारतं मम्मी मला घे ना आता कुठे घेईन तुला ती असंच ती मोठ्या माणसाची फजिती झाली की लेकराला अवसर येतो ती पायातूनच करत आई साहेब उर्रे म्हणे गप्प म्हणे मी सांगू का म्हणे गप्पस ज्याच्या संग मी संसार करते मला कळा ना तू काय सांगतो उठाच्या पाठीवर पाणी फिरलं शेळी म्हणते आळाप ना भिजन का तू काय सांगत तेवढ्यात नामदेव महाराज एका कोपऱ्यात उभी होती नामदेव महाराजांनी कोपऱ्यात उभं राहून खून सांगितली देवाची वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचे
माळ गळा आई साहेब अहो ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे आणि छातीवरती भक्ताच्या पायाचा शिक्का आहे तो जगाचा मालक माझा पंढरीनाथ भगवान आहे। एकाच वाक्यात नामदेव महाराजांनी खोड सांगितली। सांगायचा भाव काय संत सोडून देवाला दुसरं कोणी ओळखू शकत। आई साहेब म्हणल्या बाई मी कस काय विसरले काय पळतच गेल्या बरोबर देवाच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या। देवाने लगेच तोंड फिरवलं। आई साहेब परत पाठीमागून गेले। देवाने पुन्हा तोंड फिरवलं। आई साहेब परत पाठीमागून गेले। मला ओळखू द्या ना म्हणे कोणाला म्हणे तुम्हाला म्हणे कोणी मी म्हणे मी ओळखलं म्हणे वय बाजूला मी इथून पाहिलं माझ्या खुणा तुला कोणी सांगितल्या कारण संत सोडून देवाला दुसरं कोणी ओळखू शकत नाही। देवाची बायको सुद्धा नाही जा विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही त्याला ओळखतो स्वरूपावरून म्हणून आम्ही त्याला भूत म्हटलो। लोक म्हणले मग सांगा ना तुमचं भूत राहतं तरी कुठे अभंगाच्या पहिल्या चरणात जोरदार टाळ्या वाजवा। अशी 7 असल्यावर काय 2 वाजेपर्यंत कीर्तन चालू द्या ना आहे का नाही बाबा तुम्ही म्हणता तुला तारीख नसेल उद्या पुढे असे आपण जास्त सांगितलं लोक म्हणते त्याला तारखा कमी असतात कमी सांगितलं म्हणते त्याचं मटेरियल संपलं असं हे काय कीर्तन करावं का सोपं असं सर्व गोड साथ आहे महाराज। 7 संगतीशिवाय मजा नाही एकुल्याचा नव्हे हा खेळ कीर्तन करायचं म्हणून स्वतःहून मसन वाटत जाईन का बाबा हा तुम्ही हा म्हणता राव खुशाल नाही हे टाळकरी म्हणजे खांदेकरी पाकवा त्या शिकाळीवाला आहे पेटी मास्तर हवा घालायला एक बाई असती ना ती रडत नाही फक्त हुंदका मारी ती पदर हानी ती उहू केलं गेलं पुढं ऐकणारे म्हणजे ऐकणारे धडकले बिड्या फुकायला आहेत विठ्ठल विनोदाचा भाग सोडून द्या। पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे कुठलं हे भूत आजी हे भूत कुठलंय गेलं का पाण्यात सगळं हा पंढरीचे भूताचा पत्ता सांगितला आणि भूत शब्दाचा अर्थ व्याकरणाच्या दृष्टीने असा होतो भू हा धातू आहे संस्कृत मध्ये भू भवती होणे किंवा असणे आणि उत्प्रत्यय लागला त्याला झालेला किंवा असलेला। आता तुम्ही मला सांगा देव कधी झाला सांगता येतो का हा अजन्मय आणि कधी मरणारे सांगता येतो का अविनाशी आहे का नाही। आपण प्रार्थना म्हणतो ना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापकाच्या नाथाला आनंद घना अविनाशा त्याचा जन्मही सांगता येत नाही मरणही सांगता येत नाही। मग देवाला भूत म्हणण्याचा अर्थ काय हा अर्थ तो तिथं बसत नाही। पण महाराज म्हटले आम्ही तुमचं व्याकरणातलं भूत नाही म्हणत मग
84 लक्ष योनीपैकी जी भूत योनी आहे ते भूत आम्ही देवाला म्हटलो. लोक म्हणले महाराज ते का भूत होत नाही, पण सांगा ना तुमच्या भूताच्या काही खाना खुना. महाराज म्हटले असं नाही, आधी तुमच्या भूताच्या खुना सांगा आणि त्या खुना जर आमच्या देव नावाच्या भूताच्या ठिकाणी बसल्या तरच आमच्या देवाला भूत म्हणा, तसं म्हणूच नका. विठ्ठल लोकांनी सांगायला सुरुवात केली, तुकोबारायांनी लिहायला सुरुवात केली. लोकांनी पहिली खूण सांगितली, आमचं भूत रंगाने काळ. कसं आहे आपलं भूत? कोणी पाहिली तेव्हा जुने लोक सांगतात आहे का नाही, त्यांनी सांगणे ना आपण ऐकणे आहे का नाही, आपण पाहणे तर जगणेच नाही भाऊ. आमचं भूत रंगाने काळ. दुसरी कोण सांगितली, आमचं भूत सगळ्याला लागत नाही, जे त्याच्या राशीत बसून त्यालाच लागतं. तिसरी कोण सांगितली, आमचं भूत सगळ्याला सारखं दिसत नाही. चौथी कोण सांगितली, आमचं भूत ज्याला लागतं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि पाचवी कोण सांगितली, आमचं भूत ज्याला लागतं त्याची सर्वच्या सर्व काम करतं. तुकोबाराय म्हणतात या पाचही खुणा आमच्या देव नावाच्या भूताच्या ठिकाणी फिट्ट बसतात. विठ्ठल लोकांनी सांगितलं आमचं भूत रंगाने काळ. कसं आहे बाबा आपलं भूत? काळच आहे का नाही? पाहिलं कोणी पण आता जसं मागून आलं तसं पुढे ऐका. तुकोबाराय म्हणतात आमचं सुद्धा देव नावाचं भूत रंगाने कसं आहे आपला पांडुरंग वारकऱ्याचा कसं आहे काळ. लोक म्हणले तुमचं भूत कधी काळ झालं? महाराज म्हणले तुमचं कधी काळ झालं? लोक म्हणले ते नाही सांगते. महाराज म्हणले मग हे नाही सांगते. असं आपण सांगत राहिलं की लोक विचारित राहतील. बरं जे विचारायचं ते नाही विचारायचे. पुतीला गेले का रामाबद्दल नाही विचारायचे, रावणाच्या आज्याचं काय नाव होतं, आता काय करा, जे पाहिजे ते विचारणार नाही. भलतच काहीतरी विचारणार. एक ठिकाणी आमची दिंडी गेली का आजी आली म्हणे बाबा तुझे काय? म्हणलं हा मीच बाबा. म्हणजे कीर्तन तू सांगतो? म्हणलं मीच सांगतो. म्हणजे किती लोक आहे? म्हणलं 100-150 लोक आहेत. म्हणजे सालाचे किती कीर्तन सांगतो? म्हणलं 100-200 सांगत असं. मला म्हणे किती कमी नाही? म्हणलं बरेच. मला म्हणे पाऊस कुठे? अक्कल बंद झाली माझी. आता पावसाचा ना आपला काय संबंध आहे महाराज? पावसाचा ना आपला संबंध असता तर लोकांनी आपल्याला मंडपात नाही तिकडे वावरात बांधला असतं. कधी काय विचारतील भरोसा नाही. कधी काळा झाला? महाराज म्हटले कधी काळा झाला आजपर्यंत कोणाला सांगता आला नाही. ज्ञानोबरायांनी एका वक्त्याचा भाव प्रगट केला. जरा गोकुळात तुम्हाला घेऊन जातो. असे थंडीचे दिवस, सासूना 2-2 रगा पांघरून झोपलेल्या. भगवान आले, दह्या दुधाची तुपाची चोरी केली. तूप खाल्याच्या नंतर चटणी घेऊन जावा का नाही, तो खरकाट हात आहे का त्या गवळणीच्या तोंडालाच पुसून गेली. आणि सकाळच्या पारी झाडायला सुनबाई उठली, कारण पहिल्या जमान्यात झाडायला कोण उठायचं? आई. बोलत चला, मी तुम्हाला आधीच सांगितलं की नाही कोण उठायचं. आता कोण उठत? आता कोणी उठव, आपल्याला काय करायचं? मला जायचंय घरी. काही नवऱ्याला मी उठविते, आता काय सांगतो. सकाळी उठविते नवऱ्याला, भांडे घासाया बसवी ते, हात नाही घाली तर राखात बाई नवरा माया धाकात. काय म्हणावं काय? आता ते पहिला काळ होता, महाराज सासूरवास राहायचा. सुनबाई उठली झाडायला आणि तिनं ती तुपाची बरणी पाहिली, मोकळी झाली. तिनं सासूला आवाज दिला, आत्या तुपाची बरणी तर मोकळी, जाऊ दे म्हणे खाला असं मांजरेन. तेव्हा काय कमी होतं? खाला असं मांजरेन, जाऊ दे तू तुपलं काम कर. तिनं झाडायला सुरुवात केली. थोड्या वेळाने सासूबाई उठली नाही बरं का, फक्त तोंडावरची रग अशी खाली केली. किती उजाडलं पाहायला. आणि डोकून पाहिलं तर सुनाच्या गालाला खरकट दिसलं. मग सासूचं काम या असं कळून तर द्यायचं नाही, बोलल्याशिवाय ते त्यांना जमत, ते आपल्याला नाही जमायचं. कुठं त्यांचा डिप्लोमा झाला असेल, त्यांचं त्यांनाच ठाऊक. कसं बोलतात कसं त्यांना वेळेला आठवते त्यांनाच माहिती. याच्यासाठी सुद्धा अभ्यास पाहिजे. ते काय आपल्याला जमू का? जमू शकत नाही. एक ठिकाणी आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो, सप्ताहाला एक गावामध्ये होता असं. आणि मारुतीच्या मंदिराकडे जाताना ना त्या बाईच्या दारातून जावं लागायचं. 2-4 दिवस झाले, शेवट आला सप्ताह. काल्याच्या आदल्या दिवशी ती बाई घरातूनच म्हणती, बाई 8 दिवस झाले दारावर नुसते ढवळे बोके शिंडा. त्यामध्ये कसं सुचतो, कसं ते वेळेला आठवतं त्यांना, त्यांनाच माहिती होती. आणि मग ते सासूचं काम हे असं कळून तर द्यायचं नाही, बोलल्याशिवाय. ते तुपाचं खरकट पाहिलं सुनाच्या गाला आणि तिनं गोधाडीतच चालू केलं. काय खरंय बाई, कुंपण शेत खातंय, काय खरंय बाई, कुंपण शेत खाते. सुनबाई म्हणली, आत्या सकाळी सकाळी रामाच्या रामपाऱ्या देवाचं नाव घ्यायचं, तुम्ही कोण खडखड लावली? ए बाई म्हणे तोच खालं तूप. म्हणे कोण म्हणतं? म्हणे बघतो या गालाला
सून पळतच गेली गोदरेजच्या कपाटाच्या आरशात पाहिलं, तेव्हा नव्हतं गोदरेजचं कपाट म्हणून घडीभर म्हणतो, आणि मग त्या आरशात डोकून पाहिलं ते खरकट. तिच्या लक्षात आले असली खोडी नंद बाबाचं पोरग सोडून दुसरं कोणी करणार, कृष्ण सोडून ही खोडी दुसरं कोणी करणार. तिला की शेजारच्या मैत्रिणी गेली, अगं तुला काय माहिती का, काय तूप खायचं ते खायचं बाई त्या यशोदेच्या पोरांनी, माझ्या गालाला खरकट पुसायचं काही कारण होतं का, कशाला माझ्या गालाला खरकट पुसला असं. ती म्हणे बाई तू जाऊ दे, तू तरी गालालाच पुसलं, माझ्या सारा झिंजाला चोळले. दोघी जणी तिसरी का गेल्या, तिला सांगायला लागल्या, ती म्हणे बाई तुम्हाला दोघीचं राहू द्या, माझं मुंडकच बुडवलं. तिसरीला चौथी, चौथीला पाचवी, 12 जणी गवळणीचा मोर्चा जमला यशोदेच्या दारात. यशोदे ग बाळ तुझा कार, कोठवर सोसू धिंगाणा, कोठवर सोसू धिंगाणा, कोठवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा. यशोदे अगं तुझ्या लेकराला काहीतरी सांग, चोऱ्या करतो आमच्या खोऱ्या करतो. यशोदा म्हणली महादेव काय तसा आहे का. यशोदेने ऐकून घेतलं, काय भारतीय संस्कृती असं तर असून बरं का, पण आजपर्यंत कोणत्याच आईनं आपल्या लेकराचा गुन्हा मान्य केलेला, कोणतीच आई म्हणजे मनावर तुझ्या पोराची खोडी केली ती म्हणजे महादेव काय तसा आहे का. आजपर्यंत कोणत्याच आईनं आपल्या लेकराचा गुन्हा कबूल केलेला नाही. जिना केला असेल ती तिची आईच नाही म्हणायची, कबूलच नाही केला. यशोदा तसंच म्हणली, माझा लेक काय तसा आहे का. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी गे माझ्या खेळ, कालटकाची घे ताळ गे गोकुळची नारी. सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल तुम्ही लपुनियाचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 म्हणल्यावर राग आला ना गवळणीला. बाई म्हणे ना आपली केस नोंद घ्यायची, आपला 7-12 उचकायला. आता काय करायचं म्हणे, आता काय नाही करायचं, आपणच हाणायचा म्हणे चपल्या, आपणच धरायचा बांधून टाकायचं. असं निघल्या पाऊल वाटाने माग, आणि तिकडून म्हातारी येत होती. त्या म्हातारीनं पाहिलं, कुठे गेल त्या ग म्हणे, गेलतो यशोदे ग भांडायला. म्हणे काय झालं, तिचं पोरग आमची खोडी कर. तू कोण आहे म्हणे, पाटला सुनी. मग थोरली का धाकली म्हणे, मधली. बाई म्हणे म्हातारीला करायचं काय एवढ्या गोष्टीचं. ते म्हाताऱ्या माणसाला थोडा नादच असतो. मारुतीच्या पारावर जर बसली 2-4 जण, ते आपल्याला काय नाही म्हणते, त्यांच्यातच कोणाची फटफटी काय नाही. दुसरा म्हणतो ते नाही का चौघ भाऊ अजून एकत्र आहे, मग दे तू वाहिनी काढून. आता काय गरज आहे का, काही कोणाची सुने ग, थोरली का ग, दाखली का, आता काय करा. गवळणी म्हणले आता तुम्हाला काय करायचं, अगं मी सांगते ना तुला. काय म्हणली यशोदा म्हणे, यशोदा ऐकत नाही, गुन्हा मान्य करत नाही. म्हणजे असं अगं भांडायचं किती का सोपं. भांडण करायला जाताना अगोदर म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेत जा. कोणाला जमत भांडायचं, ज्याला साम दाम दंड आणि भेद या 4 गोष्टी कळतात तिनेच भांडा, कोणी भांडू नये. एकाच वाक्यावर भांडायचं. गवळणी म्हणले आता कसं, अगं जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही असं जाऊन म्हणा म्हणे यशोदेला. जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं. काही माणसं म्हणते माझं पोरग माझं ऐकत नाही, ते तुझं, ते ज्याचं तिने म्हणायचं भाऊ. बाई गवळणी म्हणले आत्या असं जर यशोदानं बोललं तर यशोदा आम्हाला फाशी द्यायला बसली. ती नंदराजाची बायको आहे, ती आम्हाला शिक्षा करील. म्हातारी म्हणली काय खोटं आहे त्याच्यात. यशोदेचा रंग कसा, गोरा. नंदबाबाचा गोरा, कृष्णाचा तो त्यांचा नाही. गवळणी म्हणल्या बाई हे पण खरं आहे, भांडायचं तर किती कसं सोपं होतं. लगेच पदर खवले, चपला घातल्या, ज्यांना नव्हत्या तिने आपल्या सत्यातून चोरल्या. परत यशोदेच्या दारात, यशोदे अगं तुझा मुलगा तुझं काय ऐकत नाही, आम्हाला आज समजलं. म्हणे काय, अगं तो तुझा नाही. यशोदा म्हणली कस काय. अगं म्हणे तुझा रंग कसा, गोरा. नंदबाबाचा गोरा, कृष्णाचा काळा, तो तुझा नाही. यशोदा म्हणली बाई आम्ही दोघं गोरेणी, काळ कस काय झालं असं. तिकडून भगवान खेळून आले ना, आईच्या पायाला मिठी मारली. मम्मी म्हणे बाजूला, मला मम्मी नको म्हण. मम्मी म्हणतच नव्हती पण घडीवर म्हणतो मला मम्मी नको म्हणे बाजूला. आताच गवळणी भांडून गेला त्या म्हणतात तू माझा नाही. हे मनातली मनात म्हणलं तिकडं खोटे. देवकीने वाहिलं यशोदेने
पांडवांचा बंदीजन होऊन राहिला. ते खरं म्हणले देवकीचा मीचा नाही, पण मीचा नाही हे जर हिला समजलं तर ही काय उद्यापासून मला शंकर काळे खायला देणार. काय काय आपली काळेच होत्या म्हणून म्हणलं. यशोदेचे शंकर पाळे कसे असतील. आता घरच्याच गाईन घरचंच तूप म्हणल्या नुसतं तुपातच पीठ मळायचं वाटाणी फुटत असतील. खरं की नाही आई. आपली खडीहून गाडी गेल्यावर वाजत तोंडात टाकी. लाडू यशोदेचे गऱ्याचे लाडू मी म्हणतो किती ठिसूळ किती मौसूद असतील. आपले 8 दिवस पोरं क्रिकेट खेळायच्या बाबा तरी फुटून. तर काय करावं भगवान म्हणले हिला जर समजलं मी हिचा नाही तर ही उद्यापासून मला जीव लावणार नाही, प्रेम करणार नाही. अगं आई मी तुझाची. गवळणी खोटं बोलतात. मग तू काळा कसा झाला रे बाबा. अगं आई मी कधी जन्माला आलो रात्री 12. रात्री अंधार असतो पूजा अंधार. मग मी झालो तर वल्ला होतो का कोरडा म्हणे वल्ला म्हणे मग रंग वल्यावर फिट बसतो का कोरड्यावर. मग अंधाराचा रंग काळा रंग माझ्या वल्ल्या अंगावर बसला फिट आणि मी झालो काळा. यशोदा म्हणजे बाई माझं बबड माझं सोन असं काळ झालं वय. आणि जा 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 आणि थोडं पुढं जाऊन दिलं देवाला. आणि यशोदेने विचार केला बाई हा म्हणतो मी रात्री 12ला जन्माला आलो आणि ह्यो जन्माला आलेलं मला कळालं नाही याला कसं कळालं. बाळ जन्माला आलेलं कोणाला कळायला पाहिजे आईला का बाळाला. हे का मला वेड्यात काढतो काय. कृष्णा इकडे रे मी तुला वेडी दिसते. ही म्हणे तू येडी नाही येड्याची माय. अरे तू जन्माला आलेलं मला नाही कळालं तुला कस काय कळालं. भगवान म्हणले अगं आई मला काय माहित नाही. मला तू माहिती तुझा बाप माहिती तुझ्या बापाचा बाप माहिती. देवापासून काय लपलं महाराज. कधी काळा झाला आजपर्यंत कोणाला सांगता आलं. उत्तर प्रदेश एक साध होऊन गेली त्याने ती गीत लिहिलं. तो अभंग नाही शेफकी पण फार गोडी. मैंने काली रात को जन्म लिया इसलिए काला हूँ सखी रोज घर पे बुलाती है और माखन खूब खिलाती है सखियों का दिल काला इसलिए काला हूँ. फार गोड भाव प्रकट केली त्यांनी. सखी आंख में कजरा लगाती है और नैन में मुझको बिठाती है काजल का. कजरा म्हणजे काजल. गवळणी डोळ्यात काजळ लावतात म्हणले आणि डोळ्यामध्ये मला साठवतात त्याच्यामुळे ती काजळ माझ्या अंगाला लागली. काजल का रंग काला इसलिए काला हूँ. भगवान कधी काळे झाले सांगता आलं. ज्ञानोबरायांनी वक्त्याचा भाव प्रकट केला कसा काळा झाला. ठाईचाच काळा नादी बहु काळा नाद ठाईचाची काळा अनादि बहु काळा. आता तसं त्याचा जर अर्थ पाहिला तर वेगळा आहे. ठाईचाची काळा अनादि बहु काळा म्हणजे पहिल्यापासून तो काळाच्या वर आहे म्हणजे काळाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. ठाईचाची काळा. एक जणांनी प्रश्न विचारला होता आमच्या गुरु महाराजांना. म्हणजे माणसाच्या मिशा दिसत आहेत देवाच्या कमून नाही. आधी काळ्या आहे नंतर पांढऱ्या होतात चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. देवाचं असं का नाही होत. लहानपणी लेकरू पाहते पळत आलं का पटकन उचलून घ्या वाटतो मुका घ्या वाटतो. तसं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच घ्या वाटतो का मुका. नाही घ्या वाटत का. मग ती सुंदरता ती तेज ती आकर्षण राहिलं का नाही राहिलं.
शरीर तिचे, व्यक्ती तिचे, पण बदल होत गेले शरीरात. कशामुळं? काळाचा परिणाम कशावर होतोय? शरीरावर. मग देवाच्या चेहऱ्यावर का नाही सुरकुत्या? देवाचे केस का नाही पांढरे होत? देवाचे का नाही दात पडत? देवावर काळाचा परिणाम होत. ठायेचाची काळा असाही त्याचा अर्थ लावता येतो. विठ्ठल पहिली खून महाराजांनी पटवून दिली, आमचं सुद्धा देव नावाचं भूत रंगाने काळ. दुसरी खूण सांगितली, आमचं भूत सगळ्याला लागत नाही, जे त्याच्या राशीत बसन त्यालाच लागतं. बरोबर ना? राशीत बसन त्यालाच लागतं ना. देव नावाचं भूत सुद्धा तुकोवर आहे म्हणतात, कोणालाही लागत नाही, जे त्याच्या राशीत बसन त्यालाच लागतं. मग देवाच्या राशीत कोण कोण बसतं ऐका. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळावरती तुळशीचा पवित्र बुक्का आहे, ज्याला दिंडीची आवड, एकादशीच्या व्रताची आवड, कीर्तनाची आवड, प्रवचनाची आवड, भजनाची आवड, त्यालाच देव नावाचं भूत लागतं. कोण आईला लागायला? हे भूत येड नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. तिसरी खूण सांगितली, आमचं भूत सगळ्याला सारखं दिसत नाही. जुने लोक सांगायचे बा, पाटलाच्या चिचिव होत, वड्यातून पळालं, कुत्र होऊन पळत, डुकर होऊन आड जात होते, मांजर होऊन पळत, चिचिव होत, उलट लटकलेलं होतं, केस दिसत होते, रक्त गळत होत. हे जुने लोक सांगतात. ते त्यांनी सांगणे ना आपण ऐकलं. मी सुरुवातीला सांगितलं, आपण पाहणे तर जगणेच नाही. जुने लोक भयंकर डेंजर होते, धाडशी होते. ते सगळ्याला सारखं दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात, आमचं सुद्धा देव नावाचं भूत सगळ्याला सारखं दिसत, सगळ्याला सारखं दिसत. कोणाला कसं दिसतं? कोणाला कसं दिसतं ऐका. देव नावाच्या भूतानं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना गाढवात दिसावं. काशीचं पाणी गाढवाला पाजलं ना. देव नावाच्या भूतानं नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसावं. पुळी घेऊन पळाली, वाटी घेऊन पळत होते नामदेव महाराज पाठीवर. देवा कोळी नका खाऊ, घशात अडकेल, तूप लावू द्या. देव नावाच्या भूतानं सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे देव नावाचं भूत सुद्धा सगळ्यांना सारखं दिसत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी गुण सांगितली, आमचं भूत ज्याला लागतं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. अस्तित्व कसं नष्ट होतं? समजा शामराव नावाचा माणूस मेला आणि रामरावला लागला. रामरावला तुम्ही विचारा तू कोण आहे, ते म्हणतो मी शामराव आहे. काय झालं? स्वतःचं अस्तित्व विसरला आणि ज्याचं भूत लागलं त्याचं नाव सांगायला लागला. काय होतं भूत लागल्यावर? अस्तित्व नष्ट होतं. तुकोबाराय म्हणतात, आमचं सुद्धा देव नावाचं भूत ज्यांना ज्यांना लागलं त्यांचं अस्तित्व नष्ट झालं. कोणाचं अस्तित्व नष्ट झालं? गोरोबा काकांचं अस्तित्व झालं का नाही नष्ट? नाही देह शुद्धी मुलं तुडविले, चिखली मिळाली रक्त मासू. आहे का नाही?
देव भानावर राहिले नाही, स्वतःचा मुलगा चिखलात तुडवला भजनाच्या नादामध्ये, अस्तित्व नष्ट झालं. आणि 5वी खूण लोकांनी सांगितली, आमचं भूत ज्याला लागतं त्याची सर्वच्या सर्व काम करतं. तुकोबाराय म्हणतात, आमचं सुद्धा देव नावाचं भूत ज्याला ज्याला लागलं त्याची सर्वच्या सर्व काम केले का नाही? केले का नाही? चकोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण केलं का नाही? ढोरं वडू लागले की नाही? सावता वाजाला खोपू लागले का नाही? सज्जन कसाला मास विकू लागले की नाही? जनाबाईला गवऱ्या गोळा करू लागले का नाही? लागले ना? केले ना काम? म्हणजे आमचं देव नावाचं भूत ज्याला लागतं त्याची सर्वच्या सर्व काम करत. आता त्याची काय काम सांगावं महाराज? नीच कामे न धरीला 1.25 महिना सकुबाईच्या जागेवर संसार केला देवाने. भक्त काज काय वारे, लाजत नाही काम करायला. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहिलं, अहो जनाबाईनं दळायला बसावं आणि देवाला आवाज द्यावा, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओया गाव कौतुके तू रे बाळ. देवानी पळतच यायचं, जनाबाईनं गाणं म्हणायचं, जनाबाईने इकडून बसायचं, देवानी पलीकडून बसायचं, देवानी खुटा धरायचा, जनाबाईनं पुढं म्हणायचं, देवानी पाठीमागं म्हणायचं. बरोबर ना? जनाबाईनं पुढं म्हणायचं, पंढरिया माझे माहेर साजरी, ओया कांडणी गाऊ गीती. देवानी कुठा धरला, पंढरिया माझे माहेर साजरी. जसं जनाबाईनं पुढं म्हणायचं, देवानी पाठीमागं म्हणायचं. जनाबाईनं पुढं म्हणायचं, राही रखुमाबाई सत्यभामा माता. देवानी कुठा धरला, राही रखुमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणे, देवा गांजा हाणला काय? राही रखुमाबाई आमच्या माता का तुझ्या? भगवान म्हणले, जना अगं मी काय एकदा भक्ताच्या आधीन गेलो नि माझं स्वरूप विसरून जातो. विठ्ठल पाचही खुणा तुकोबारायांनी देव नावाच्या या भूताच्या ठिकाणी फिट्ट बसून दाखवल्या. लोकांनी विचारलं, मग तुमचं भूत आहे तरी कसं? म्हणले, कसं? अभंगाच्या दुसऱ्याच्या
बहु खेचरीचे रान कसा आहे ते भूत म्हणजे प्रचंड मोठा आहे. जाता वेडे होय मन. तिथं गेल्याच्या नंतर काय वेड होत? मन वेड होत. आणि वेड लागल्याशिवाय देव भेटू शकत नाही. तुकोबारांना सुद्धा वेड लागलं होतं. वेडा झालो वेडा झालो वेड्याच्या गावी गेलो मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदी. वेड झाल्याशिवाय देव भेटत नाही. वेळ व्हावं लागतं. आपल्याला वेळ लागत नाही असं नाही, आपल्याला लागतं, पण आपलं मतलबी वेळ आहे. आपल्याला श्रावण महिना लागल्यावर लागत आहे का नाही? पोथ्याच पोथ्या सप्तीच सप्ती आहे का नाही? श्रावण महिना संपला का झाली सुरू परत. हे मतलबी वेळ. मतलबी वेळ कसं तुम्हाला सांगू का? एक जणाचा धक्का लागला मोटरसायकलीचा दुसऱ्याला, तुम्हाला मुद्दाम धक्का मारतो होय रे. इलेक्शनचा राग आता काढितो काय? थांबता म्हणे तुझ्या केसच करू दे बाबा. केस नको करू म्हणे. सप्ताह चालू एवढा सप्ताह तर होऊ दे. सप्त्याचं माहित नाही म्हणे केसच करतो. ती गेलो पोलीस पाटलाकडे. पाटील एवढं सांगा राव त्याला, तू केस करू राहिला. पाटील म्हणे आपल्याला नाही जमायचं बा, तू एखाद्या महाराजाकडे जाय म्हणे. कमून म्हणे महाराज लय 12 गावचं पाणी प्यायला राहतो, म्हणजे आम्हाला सोडित नाही लोक. ते महाराजाकडे गेला म्हणे महाराज मला वाचवा राव. सप्ताह नाही संपला तेच माझ्यावर केस करायला लागला. महाराज म्हणे आता केस केल्यावर तुला जर कोर्टात हजर केलं तर काय पर्याय म्हणे. वकील तरी पहा. महाराजांनी लगेच एक वकिलाला बोलावलं म्हणे 15,000 घेईन. वकिलाला सांगितले 10 तुला 5 मला उधडव. एवढं त्यांचे शिष्य होते ते. वकील म्हणे फक्त 500 रुपयाचं काम आहे. सरकारी दवाखान्यात जायचं, मेडिकल सर्टिफिकेट आणायचं. कशाचं? वेडा झाला म्हणून. का म्हणजे वेड्याला शिक्षा होत. हे गेलं दवाखान्यात 500 रुपये दिले टॅबला करून, याला भेटलं सर्टिफिकेट. येडं झालं. दुसऱ्या दिवशी याला कोर्टात उभं केलं कठडामध्ये. याला पुढच्या वकिलाने विचार का रे काय नाव आहे तुझं? म्हणते याच्या वकिलाने शिकवलं होतं त्याला. म्हणजे काय विचारलं फक्त हसायचं. याला मोटरसायकलचा धक्का मारला का? म्हणते आता काय करावं? जज खावळलं वरतून म्हणे येडे काय. याच्या वकिलाने लगेच सर्टिफिकेट ठेवलं पुढं. बापरे. मग ती म्हणली वेड्याला काय कोर्टात आणायचं रे, त्याच्या काय केस करायचं? या सोडून द्याला. दिलं सोडून महाराज. याचा वकील बाहेरच कोर्टाच्या बाहेरच उभा होता दारात. कस काय बुद्धी म्हणे. खरंच वकील साहेब तुम्ही हुशारी वा. पहिल्याच तारखेत बाहेर काढलं, दुसरी तारीखच नाही पडून दिली बा म्हणे. काल मग आता आपले 15,000 म्हणतो. म्हणजे आमच्याच मिरच्या आमच्याच घरात ठसका. येतच घेतलं याला शिक मतलबी येड मारायचं. पण असं वेळ लागून देव भेटणार नाही. लय भूत लागल्याच्या नंतर वेळ लागतं. पण कसं? जाता वेडे होय मन. महाराज म्हणतात तुम्ही काय तिथं जाऊ नका, तेथे जाऊ नका. कुणी सरळ घेतो आता वेळ झालाय का नाही. तेथे जाऊ नका कुणी गेले नाही आले तर तू जाऊ नका. जे गेले ते आले नाही म्हणजे गेले ते आलेच नाही का? काही ठिकाणी लक्षार्थ घ्यावा लागतो. वाच्यार्थ घेऊन अर्थ लागत. लक्षार्थ वाच्यार्थ कळतो तुम्हाला. एक जण केळ घ्यायला गेला म्हणे कसे दिले गेलं म्हणे 50 रुपयाची 12 म्हणे काही कमी नाही का? म्हणे 10 नाही कळालं. नाही कळालं. आता याला डोकं जाग्यावर ठेवा लागत. केळ कमी का पैसे कमी? एक बाईनं सप्त्याला पंगत द्यायची ठरवली. लापशीची पंगत करायची म्हणून गहू आणले भरडायला. शेजारच्या मावशीने विचारले शांता मावशी गहू कसे आणले? म्हणे बाई पिशवीत आणले. अहो तसं नाही. कोण्या भावाने आणले? अहो म्हणे मामी धाकल्या भावाने आणले. ती विचारती काय, तू सांगती काय? ती काय विचारू राहिली? किंमत. आणि तू काय सांगू राहिली? दुसरंच. ऐका नाही. लक्षार्थ घ्यायचा आहे तसा वाक्याचा अर्थ घ्यायचा. गेले ते नाही आले परतुरी म्हणजे अहो जाताना संसार वृत्तीने गेले. भगवंताचं स्वरूप पाहिलं, भगवंताच्या पायावर संसार वृत्ती विसरले आणि येताना परमार्थ वृत्तीने पाठीमागे आले. तिळापूरच्या कडाले बसले. गावातले लोक गेले ओ माऊली चला ना घरी. म्हणजे घरी कोणतं घर? या ती कुळ माझे गेले हरपुनी. अहो तुम्ही चला ना म्हणले हरीने माझे हरिले चित्त. अहो तुम्ही चला ना म्हणले आता कशी जाऊ घरा. अहो तुम्ही चला ना म्हणले नोहे बरा हाल की. याला म्हणायचं गेले नाही आले परतोडे विठ्ठल गेले ते आले नाही. मग अनुभव
अनुभव कुणाचा तुकोबाराय म्हणतात आम्ही दुसऱ्याचं सांगत नाही, आम्ही स्वतःचाच अनुभव सांगतो अभंगाच्या शेवटच्या चरणात. पंढरीचे गेला पंढरीचे गेला पंढरीचे गेला तुका पंढरीचे गेला जन्म जन्म नाही आला बहु केसरी राणा बहु केसरी तुका पंढरीसे गेला पुन्हा जन्मा नाही आला बहुखेचरीचे रान जाता वेडे होऊन. महाराज म्हणतात आम्ही स्वतःचाच अनुभव सांगतो. आम्ही पंढरीला गेलो, देव नावाचं भूत आम्हाला लागलं, आम्ही पुन्हा जन्माला आलो नाही. म्हणजे आमचं जन्म मरण त्यांनी काय केलं, संपवलं. हा झाला अभंगाचा भाव. झालेली सेवा तुम्हाला सज्जन मायबाप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ असाच असणं असा काय माझा दावा नाही. आणखी एखादा वक्ता याच्यावर आणखी काही बोलू शकतो, बोलता येण्यासारखं असेल. कारण तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ 2 तासात सांगणं म्हणजे एवढं सोपं नाही, आहे का नाही. लोक म्हणतात अभंग सोडला, अभंग सोडवला. ते म्हणणं सुद्धा मला चुकीचं वाटतं. अभंग सोडवण्याची काय ताकद आहे महाराज आपली. महाराजांच्या अभंगाच्या एका चरणावरती लोकांनी PhD केल्या, महिन्याला 3-3 लाखाचं पॅकेज घेतात, पुस्तकं लिहिली एका चरणावरती. 2 तासात अभंग सोडवणं कसं शक्य आहे. आपल्या बुद्धीला झेपून ते बोलण्याचा प्रयत्न होत असतो. माझ्या बुद्धीला झेपून ते बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यातलं जे काही योग्य असेल, तुमच्या फायद्याचं असेल, जीवनात तुमच्या उपयोगी पडणार असेल, ते जाताना बरोबर घेऊन जा. कारण ते वेदांताचार्य गुरुवरे पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी व स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेचा प्रसाद आहे. जाताना तो सोबत घेऊन जा. मात्र जे काही चुकीचं असेल, आता विनोदाच्या भरात जातो एखादा शब्द आहे की नाही, माझा स्वभाव थोडा चाबरा आहे, गेला असेल एखादा शब्द कोणाच्या अंतःकरणाला लागला असेल, तेव्हा सर्वांच्या समक्ष तुमची क्षमा मागतो. आईच्या अंतःकरणाने, माऊली ज्ञानोबरायाच्या अंतःकरणाने मला क्षमा करा. कीर्तन सेवेसाठी ज्यांनी गोड अशी साथ केली, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे परममित्र आदरणीय आकाशजी महाराज हरले असतील. त्याचबरोबर हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण मोहन महाराज असतील, त्यांनी गोड साथ केली. गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे मारुती महाराज कदम असतील. गायनाचार्य हरिभक्तीपरायण संभाजी महाराज असतील. तांबे महाराज हरिभक्तीपरायण. ज्ञानदेव महाराज हरिभक्तीपरायण. अण्णा महाराज, सर्व टाळकरी वृंद सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. आमचे चोपदार बाबा, तुळशीवाले आजी, विनेकरी बाबा सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. ज्यांनी गोड असा आवाज दिला. शिष्टीमाले काय नाव तुमचं? गणेश हार्दे. तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला सज्जनांचं मला दर्शन घडलं असे आमचे आदरणीय यशवंत काका हार्दे, असंच प्रेम त्यांचं मला मिळत राहो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांनाही धन्यवाद देतो व झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणावरती समर्पित करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. महाराज ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव